छत्रपती शिवाजी महाराजांचा 396वा जयंती उत्सव पोलादपूर तालुक्यात शिवचरित्रावर भाषणं, पोवाडे आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरणासह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। याच निमित्तानं पोलादपूर तालुक्यातील इतिहासप्रेमी शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील कांगोरीगड, मंगळगड येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। पहाटेच गडाच्या पायथ्याशी शिवभक्त जमा झाले। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। गडावर चढाई करताना तरुणांनी शिवकालीन इतिहासाची माहिती घेतली। शिखरावर पोहोचल्यावर शिवरायांच्या पुतळ्याला रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. निलेश कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। समुद्र सपाटीपासून 2462 मीटर अंतरावर असणाऱ्या कांगोरी गडाची पायवाट अतिशय खडतर, पायवाटेनं डोंगर माथ्यावरून चालत जायचं म्हणजे तारेवरची कसरत। पाय घसरला तर थेट पर्वतरांगांमध्ये कोसळलाच समजा। मात्र साडे मोरसडे विभागातील शिवभक्तांनी मागील 10 दिवसांपासून मेहनत करून या पायवाटेवर चरा खोदून पायवाट चालण्यायोग्य बनवली। शिवाय ठिकठिकाणी माती मुरुम टाकून खडतर प्रवास सुखकर केला। गडावर स्वच्छता मोहीम राबवून गडाचा परिसर स्वच्छ केला। शिवजयंतीनिमित्त गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांकडून करण्यात आली। कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षातून विजयी झालेले रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. निलेश कुंभार यांनी पहिल्याच शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींसोबत 3 तास पायपीट करून कांगोरी गडाला भेट दिली। डॉ. निलेश काशीनाथ कुंभार यांच्या हस्ते कांगोरी गडावर शिव आरती घेण्यात आली। यावेळी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील गडकिल्ले ही आपली संपत्ती असून त्यांचं संवर्धन करणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचं आवर्जून सांगितलं। कांगोरी गडाकडे येणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मंत्री भरत गोगावलेंच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावू असं आश्वासन दिलं। मुख्य संपादक संदीप जाबडेसह कोकण न्यूज मराठी, पोलादपूर, रायगड। मी प्रथमतः निवडून आल्यानंतर आपल्या 396व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपल्या पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड येथे या पावन दिनी येण्याचा मान मला मिळाला, याचा मला अभिमान आहे। आणि हा क्षण केवळ आपल्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देईल। आणि इथे आल्यानंतर मी या जनतेचं खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे। जवळपास 1.5 ते 2 तास या गडावरती चढायला लागतात आणि जवळपास छोटी मुलं, माझ्या माता, बंधू आणि वृद्ध सगळी हे 1.5 ते 2 तास चढून इथं आलेले आहेत। तर आता माझी जबाबदारी निवडून आल्यानंतर फक्त एकच राहील। पहिलं तर मी एक आढावा घेईल की हा आपला जो कांगोरीगड किल्ला आहे, तो कांगोरीगड किल्ला आपल्या पर्यटनाच्या कोणत्या श्रेणीमध्ये आहे। जर तो श्रेणीमध्ये नसेल तर माझा प्रयत्न असेल की तो पहिल्यांदा तो क श्रेणीमध्ये आणायचा आणि क श्रेणीमध्ये आणल्यानंतर त्याला डेव्हलपमेंटसाठी जो निधी लागणार आहे तो निधी जास्तीत जास्त इथं कसा येईल हा माझा पहिला प्रयत्न राहील। आणि त्याच्यानंतर जो दुसरा प्रयत्न आहे तो रस्ता आणि इथे लाईट। तर रस्ता आणि लाईट इथे कशी येईल हे माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तो आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। आणि माझी जनतेबरोबर यांच्या जी आता चर्चा झाली त्यांची साथ आहेच आणि त्यांच्या साथ आणि सहकार्याने मला ते नक्कीच शक्य होईल। आता जसं मी तुम्हाला सांगितलं, जर पर्यटनाच्या कोणत्या श्रेणीमध्ये हा किल्ला आला तर नक्कीच तरुणांना, मेन म्हणजे बरेच सारे कार्यक्रम ह्या किल्ल्यावरती होतात आणि त्या तरुणांना एकत्र करून ह्या गावातली जे लोक आहे, जनता आहे, त्यांना बरोबर घेऊन त्या तरुणांना एकत्र करून सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त तरुणांना इथे कसं आणायचं आणि कार्यक्रम कसे साजरे करायचं म्हणजे पूर्णत्वास न्यायचे, हा प्रयत्न आपण नक्कीच केला जाईल माझ्या माध्यमातून। आणि जसे कार्यक्रम होत जातील तसं नक्कीच हा किल्ला कुठेतरी लोकांच्या निदर्शनास येईल आणि सरकार ही याची दखल घेईल आणि येत्या 5 वर्षानंतर बऱ्यापैकी हा किल्ला सगळ्यांना माहित असेल। हा छत्रपतीचा जयंती उत्सव हा गेले 4 वर्ष सुरुवात झाली, कारण पहिल्या वर्षी 5-7 मुलं आले त्यांनी केल्यानंतर गेल्या वर्षी आम्ही गावातून हे लोखंड वगैरे आणून मंडप केला। त्यानंतर गेल्या वर्षी जी शिवजयंती झाली त्यापेक्षा यंदा बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि शिवजयंती एकदम जोशमध्ये किंवा चांगल्या प्रकारे पार पाडली आणि ह्याच्या पुढे पण ती आम्ही ग्रामस्थ म्हणून ती चांगल्या प्रकारे व्यवस्थित पार पाडू याची आम्ही खरोखर दखल घेऊ। जेणेकरून आम्ही अशा मागण्या करू की आम्हाला प्रथमतः या गडावर रस्ता आला पाहिजे, रस्ता झाल्यानंतर वरती येण्यासाठी पायऱ्या झाल्या पाहिजे, पायऱ्या झाल्यानंतर
जे लाईटची समस्या आहे ती त्यांनी दूर करण्याचा विचार करावा, अशा ह्या आम्ही 2 मागण्या प्रथम तर त्यांच्याजवळ आग्रहाच्या मान्य करू.